हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आता शेवटच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं की आपल्याकडे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी असतात. फिजिक्समध्ये जेवढ्या पण फिजिकल क्वांटिटी आहेत तेवढ्या दोन टाईप्समध्ये डिवाइड आहेत. त्यामध्ये एक स्केलर असतो आणि दुसरा जो प्रकार असतो तो वेक्टर. ठीक आहे. आणि मग स्केलर काय असतो, वेक्टर काय असतो, हे आपण वेगवेगळे टाईपचे डिस्कशन केले. म्हणजे तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी सांगितल्या, स्केलरमध्ये डिवायडेशन करून दाखवलं, वेक्टरमध्ये डिवायडेशन करून दाखवलं. आणि त्यानंतर म्हणजे एक्झाम्पल होते डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे. ते दोन एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन केले आणि त्याहून तुम्हाला व्हेलॉसिटी म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटीमधला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला समजला असेल. तर त्याचं दुसरं महत्त्वाचं एक्झाम्पल होतं व्हेलॉसिटी आणि आपण त्याला म्हणतो स्पीड. ह्या दोन्ही तुम्हाला गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. तसंच डिस्प्लेसमेंट आणि त्यासाठी डिस्टन्स आधी समजलं की ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातात. मग त्यामध्ये दुसरा प्रकार आपण आता बघितला व्हेक्टर्स. आता आपल्याला व्हेक्टर्समध्ये बघायचे वेगवेगळे जे टाईप्स ऑफ व्हेक्टर्स असतात ते टाईप्स ऑफ व्हेक्टर आपण डिस्कस करणार आहेत. आपल्याला इथे जवळपास 6 प्रकारचे वेगवेगळे व्हेक्टर बघायला भेटणार आहेत. पहिला टाईप्स आहे झिरो व्हेक्टर, त्यानंतर रिझल्टंट व्हेक्टर, निगेटिव्ह व्हेक्टर किंवा त्याला अपोजिट व्हेक्टर म्हणत असतो ते इक्वल व्हेक्टर, त्यानंतर नेक्स्ट पोझिशन व्हेक्टर आणि लास्ट युनिट व्हेक्टर. तर या सगळ्या टाईप्स ऑफ व्हेक्टरबद्दल आपल्याला डिस्कशन करायचे आणि व्हेक्टर कसा रिप्रेझेंट करत असतात ह्याबद्दल पण आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर मग आपण फर्स्ट टाईपपासून स्टार्ट करू, झिरो व्हेक्टर. आणि त्यालाच कंसामध्ये मी एक्झाम्पल म्हणजे त्याचं दुसरं नाव दिलेलं आहे नल व्हेक्टर. आता झिरो व्हेक्टर कोणाला म्हणायचं आणि त्याचं आहे किंवा त्याला नल व्हेक्टर कधी म्हणत असतो आपण. ठीक आहे. मग आता बघा, ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड 0 असते, काय पहिली कंडिशन लक्षात ठेवायची, ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड 0 असते आणि त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असतं तर त्या व्हेक्टरला म्हणत असतो आपण झिरो व्हेक्टर. ठीक आहे. काय सांगितलं, कोणची फिजिकल क्वांटिटी असू द्या तिला झिरो व्हेक्टर कधी म्हणणार, तिचा जो मॅग्निट्यूड आहे तो आपल्याला 0 पाहिजे, त्यानंतर तिचं पर्टिक्युलर काही ना काहीतरी डायरेक्शन पाहिजे, तर त्याला आपण म्हणू शकतो झिरो व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल बघा, व्हेलॉसिटी ऑफ अ स्टेशनरी पार्टिकल. स्टेशनरी पार्टिकलची व्हेलॉसिटी जर बघितली तर डिस्प्लेसमेंट किती असतं, 0. 1 घंट्यानं बघा तुम्हाला तो जागेवरच दिसणार. 2 घंट्यानं त्याला जर बघितलं आपण तर तो आपल्याला एका जागेवरच दिसतो. किंवा एखादी आपण घरी एखादी इंक बॉटल आहे किंवा एखादी वस्तू एका जागेवर ठेवलेली असतो ती तिथंच राहते जोपर्यंत आपण तिला उचलून घेऊन येत नाहीत तोपर्यंत. मग त्याची जी व्हेलॉसिटी जर बघितली तर किती व्हायली आहे, 0. त्याच्या पाठीमागं कारण काय, त्याचं डिस्प्लेसमेंट 0 आहे. आणि मग बघा त्याला काही ना काहीतरी डायरेक्शन असेल तर आपण त्या जे आहे व्हेलॉसिटी ऑफ स्टेशनरी पार्टिकल तर त्याला आपण म्हणू शकतो झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर. दुसरं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर युनिफॉर्म जे आपलं व्हेलॉसिटी असते एखाद्या बॉडीची, तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं जर मूव्ह होत असेल तर त्याचं जे ॲक्सेलरेशन असतं तर परत ते जे ॲक्सेलरेशन जे असतं तर ते ॲक्सेलरेशन पण किती असतं, 0. कशाचं, युनिफॉर्म बॉडी, एखादी जर बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल तर. मग आता बघा हा झिरो व्हेक्टर जो आहे तर आपण असं 0 काढायचा आणि त्याच्या डोक्यावर जे आहे ते ॲरो काढून आपण त्याला रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. आता बघा झिरो जे आहे तर व्हेक्टरचं परत एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. झिरो व्हेक्टरमध्ये पहिली जी कंडिशन आहे तर काय कंडिशन पाहिजे, त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड जी आहे तर ती मॅग्निट्यूड किती पाहिजे, 0 पाहिजे, ह्या पद्धतीनं. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी सांगितलं होतं ॲक्सेलरेशन ऑफ युनिफॉर्म बॉडी इज 0. ठीक आहे. म्हणजे सॉरी, एखादी बॉडी युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल किंवा युनिफॉर्म मोशन असेल तर त्यावेळेस त्याचं जे ॲक्सेलरेशन असतं 0. याच्या पाठीमागचं कारण बघा काय, कारण की आपल्याला फॉर्म्युला ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला असतो, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v2 - v1 डिवायडेड बाय t2 - t1. आता जर ॲक्सेलरेशन 0 कधी असणार आहे, ज्यावेळेस v2 - v1 सेम असतात. आणि ज्यावेळेस v2 आणि v1 सेम असतात तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन असं म्हणत असतो. म्हणजे एखादा जर बॉडी असेल तिच्या दोन्ही व्हेलॉसिटी जर सेम असतील तर आपण असं म्हणू शकतो हे जे दोघं आहेत v2 - v1 हे जर दोघंही सेम असतील तर यांची जी वजाबाकी आहे ही वरची वजाबाकी येणार 0. आणि मग आपण असं म्हणू शकतो हे जर दोघं सेम असतील त्यांची वजाबाकी काय होणार, 0. म्हणून आपण असं म्हणणार 0 डिवायडेड बाय t2 - t1. याचा आन्सर किती येणार आपल्याला, 0. म्हणून एखादी जर बॉडी
जर युनिफॉर्म सर्क्यु म्हणजे युनिफॉर्म मोशनमध्ये कुठं जर जात असेल आणि तिच्या दोन्ही म्हणजे त्याला थोडक्यात सांगायचं झालं तर दोन्ही व्हेलोसिटी जर सेम असतील इनिशियल आणि फायनल, तर त्यावेळेस जे ॲक्सेलरेशन भेटतं तर ते झिरो ॲक्सेलरेशन असतं. हे एक्झाम्पल झालं आपल्याला झिरो व्हेक्टरचं किंवा नल व्हेक्टरचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो टाईप आहे आपल्याला व्हेक्टरचा, तो बघा आपल्याला टाईप सी काय सांगितलेलं आहे, रिझल्टंट व्हेक्टर. आता तो जो आहे टाईप, तो टाईप आपण बघू आणि त्याबद्दल आपण डिस्कशन करू. ठीक आहे. आता बघा रिझल्टंट व्हेक्टर आपल्याला डिस्कस करायचं आहे. रिझल्टंट व्हेक्टर काय असतो, फर्स्ट टाईप बघितला आपण नल व्हेक्टर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तो झिरो व्हेक्टर. आता बघा रिझल्टंट व्हेक्टरची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन बघा, द resultant of two or more vector is that single vector which produces the same effect as produces all the vectors together. म्हणजे काय सांगितलेलं आहे, सगळे जे व्हेक्टर आहेत दोन किंवा दोनपेक्षा जास्त, ते सगळे व्हेक्टर एखादा इफेक्ट जे दाखवणार आहेत त्या सगळ्यांचा मिळून एकच जर सिंगल एखादा व्हेक्टर इफेक्ट दाखवत असेल तर त्याला आपण रिझल्टंट व्हेक्टर म्हणायचं. आता एक्झाम्पल बघा कसा, इथं तुम्हाला फिगरमध्ये दाखवतो. एक व्यक्ती समजा किंवा इथे एक आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, याला एक वस्तू एक व्यक्ती किंवा आपण एका साईडला फोर्स लावला, इकडल्या साईडला हा फोर्स आपण याला F1 म्हणू आणि दुसरा आपण हा फोर्स लावला F2 ह्या साईडला आपण. ठीक आहे. एक जण वरच्या साईडला ओढतोय, एक जण ह्या साईडला ओढतोय, दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर साईडने ओढतायत. मग हा जो आहे ते इकडल्या पण साईडला डिस्प्लेस होणार, इकडल्या पण साईडला डिस्प्लेस होणार आणि म्हणजेच याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ह्या डायरेक्शनला होणार. ठीक आहे. एक जो व्यक्ती आहे आपल्याला सिंपल एक ह्या डायरेक्शनला ओढतोय, एक ह्या डायरेक्शनला ओढतोय, या दोघांचे रिझल्टंट काय असणार, ह्या डायरेक्शनला. ठीक आहे. तर मग सिंपल आपल्याला जर इथं डिस्कशन जर बघायचं झालं रिझल्टंट व्हेक्टरचं, त्या दोघांचा एकच व्हेक्टर जो आहे इफेक्ट, तर तो हा जो आहे रिझल्टंट F दाखवतो. कोणाचा, F2चा आणि F1चा. किंवा इथं तिसराही व्हेक्टर असेल तर आपण तिन्ही व्हेक्टर ऑर मोर दोन व्हेक्टरचा रिझल्टंट बघा काय सांगते, the resultant of two or more vector is that single vector which produces the same effect as produces the all the vectors. म्हणजे बघा दोन पेक्षा जास्त किंवा दोन व्हेक्टर्स असतील त्यांच्या दोघांपैकी म्हणजे ते दोघं जे इफेक्ट दाखवणार आहेत तो रिझल्टंट व्हेक्टर एकटाच तो इफेक्ट दाखवत असतो. जसं बघा हे F1 आणि F2 आहेत, आपण हे दोन्ही ह्या पार्टिकलला जो P पार्टिकल आहे ह्या P पार्टिकल हा इकडे ओढतोय हा इकडे ओढतोय आणि मग या दोघांचं जे आहे दोघांचं मिळून म्हणजे रिझल्टंट फोर्स काय व्हायला F हा एकटाच ह्या डायरेक्शनला, म्हणजे हा इकडे ओढतोय हा इकडे ओढतोय, इफेक्ट काय होतोय हा P पार्टिकल ह्या डायरेक्शनला इकडे जातोय. म्हणजे सिंगल एकटा F फोर्स जरी आपण लावला F आणि आपण ह्या डायरेक्शनला ओढलं तर आपण असं म्हणू ह्या दोघांचा रिझल्टंट हा आहे. किंवा सिंपल कधी कधी आपण जे आहे तर रस्सी खेच जो खेळ खेळतो आपण तर त्यामध्ये काय केलं जातं, एक जे आहे तर एक लाईन ओढल्या जाते मध्यभागी आणि इथून म्हणजे दोन्ही साईडला इकडल्या साईडला काही स्टुडंट जे असतात हे स्टुडंट इकडल्या साईडला ओढतात आणि इकडे काही स्टुडंट असतात हे स्टुडंट इकडल्या साईडला ओढतात. आणि मग काय होतंय ह्या रस्सी केसमध्ये लास्टला काय होतं, इकडल्या साईडला काही फोर्स लावला जातो, इकडल्या साईडला काहीतरी फोर्स लावला जातो. आपल्याला माहिती आहे ते दोन्ही फोर्स अनइक्वल असतात आणि मग त्यामुळं फायनलला असं कुठं काहीतरी होतं की हा जो रिझल्टंट एक म्हणजे एक इकडल्या साईडला जातो किंवा त्या दुसरा जो पक्ष आहे त्या साईडला जातो आणि मग याला आपण म्हणू शकतो रिझल्टंट व्हेक्टर. म्हणजे बघा दोन्ही साईडला दोन्ही फोर्स लावले, इकडल्या साईडला आपण म्हणू F1 फोर्स लावला, इकडल्या साईडला F2. जर हा ग्रेटर असेल तर रिझल्टंट आपला ह्या डायरेक्शनला येणार. बघा एक फोर्स इकडे ओढतोय एक फोर्स इकडे ओढतोय पण दोघांचा रिझल्टंट कोण्या साईडला चालतोय, ह्या साईडला. जर F1 ग्रेटर असेल तर मग आपला जो फोर्स आहे ही जी रस्सी खेच खेळतोय तर आपण त्या साईडला जाणार, म्हणजे दोन फोर्स लागतोय, एक तिकडे ओढतोय एक इकडे ओढतोय पण दोघांचा रिझल्टंट कुठं चाललाय, त्या साईडला. आणि म्हणून हे झालं आपलं रिझल्टंट व्हेक्टर. त्यानंतर नेक्स्ट बघा तिसरा जो टाईप आहे तो तिसरा टाईप आपण डिस्कस करणार आहेत. तिसरा टाईप झिरो, त्याला आपण म्हणणार आहे निगेटिव्ह व्हेक्टर किंवा ऑपोजिट व्हेक्टर. आता बघा एकदम सिंपल आहे, निगेटिव्ह व्हेक्टर किंवा यालाच आपण म्हणत असतो अपोजिट व्हेक्टर. दिलेल्या व्हेक्टरला निगेटिव्ह व्हेक्टर किंवा अपोजिट व्हेक्टर कधी म्हणायचं, दिलेले जे दोन व्हेक्टर आहेत एकमेकाला म्हणजे हा A चा निगेटिव्ह व्हेक्टर B आहे किंवा B चा व्हेक्टर अपोजिट व्हेक्टर A आहे, आपण असं कधी म्हणणार
दोन्ही पण व्हेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायला पाहिजेत. सेम फिजिकल क्वांटिटी म्हणजे सांगायचं झालं तर हा ए व्हेक्टरनं जर फोर्स रिप्रेझेंट केली फिजिकल क्वांटिटी तर बी ह्या व्हेक्टरला पण फोर्सच रिप्रेझेंट करावं लागेल. त्यावेळेसच आपण हे डिस्कशन करू शकतो. म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी पाहिजेत. दुसरं, दोघांचाही मॅग्निट्यूड सेम पाहिजे. ए आणि बी हे जे दोन्ही वेक्टर आहेत ह्या दोघांचाही मॅग्निट्यूड आपल्याला सेम पाहिजे. त्यानंतर यांची जी डायरेक्शन आहे मात्र ती डायरेक्शन अपोजिट पाहिजे. अपोजिट म्हणजे काय, 180 डिग्रीनं. म्हणजे जर ए पार्टिकल जर इकडल्या डायरेक्शनला असेल तर बी पार्टिकल याच्या अपोजिट डायरेक्शनला असणार दोघांची. आणि दोघांची मॅग्निट्यूड जी आहे त्याची जी लेंथ असेल आणि याची लेंथ ती दोन्ही लेंथ काय असणार, सेम असणार. तर अशा व्हेक्टरला आपण म्हणत असतो निगेटिव्ह व्हेक्टर किंवा त्यालाच आपण नाव दिलेलं आहे अपोजिट व्हेक्टर. तर निगेटिव्ह व्हेक्टर आणि अपोजिट व्हेक्टर कसे लक्षात ठेवताल, सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, त्यांची मॅग्निट्यूड सेम पाहिजे, डायरेक्शन मात्र काय असणार, अपोजिट असणार. म्हणूनच त्याला आपण अपोजिट व्हेक्टर म्हणतोय. आणि मग बघा आता निगेटिव्ह व्हेक्टर का म्हणणार, आता बघा ए बार आणि बी बार यांची डायरेक्शन काय, अपोजिट आहे, म्हणून इथं मायनस सिम्बॉल येतं. मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय, अपोजिट. डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथं मायनस सिम्बॉल येतं. ए इज इक्वल टू मायनस बी बार म्हणणार आपण. आता बघा इथं ज्या वेळेस तुम्हाला मी इक्वल व्हेक्टर सांगाल त्यावेळेस तुम्हाला हे जे आहे ते क्लिअर होऊन जाईल. आता बघा आपल्याकडे दोन व्हेक्टर आहेत असं समजू आपण, एक F1 आपल्याकडे दुसरा व्हेक्टर आहे F2 आणि आपल्याला डिफाईन करायचं इक्वल व्हेक्टर. आता बघा इक्वल व्हेक्टरला कधी डिफाईन करणार, ज्या दोन फिजिकल क्वांटिटी असतात त्यांची जी आहे म्हणजे दोन फिजिकल क्वांटिटी त्यांना इक्वल कधी म्हणायचं. दोन फिजिकल क्वांटिटी जे आहेत फोर्स F1 F2 म्हणजे दोन्ही जे व्हेक्टर आहेत हे एकच फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायला पाहिजेत. ए आणि बी बार दोघांनाही आपल्याला एकच फिजिकल क्वांटिटी जी आहे ती रिप्रेझेंट करायला पाहिजे. ए बार आणि बी बार ना ती आहे आपल्याकडे F1 F2 म्हणजे दोघंही फोर्स रिप्रेझेंट करतात. आता बघा ह्यानंतर आपण ही जी डेफिनेशन आहे आपण इक्वल व्हेक्टरची ती डिफाईन करणार. बघा पहिल्या सगळ्यात अगोदर त्या फिजिकल जे व्हेक्टर आहेत त्या व्हेक्टर्सनं दोघांनाही सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे आणि त्याला आपण इक्वल व्हेक्टर्स कधी म्हणणार, दोघांचाही जो मॅग्निट्यूड आहे ए बार आणि बी बारचा दोघांचाही मॅग्निट्यूड सेम पाहिजे आणि डायरेक्शनही सेम पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला इक्वल व्हेक्टर म्हणणार आणि आपण त्याला असं रिप्रेझेंट करणार, ए बार इज इक्वल टू बी बार. आपण दोघांना आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार, ए बार इज इक्वल टू बी बार. आणि कंडिशन काय सांगितली, दोघांनाही सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक जर फोर्स असेल तर दुसरा पण काय पाहिजे, फोर्स पाहिजे. असं नाही लिहू शकत मी, उदाहरणार्थ हा जर फोर्स असेल आणि ही व्हेलॉसिटी असेल तर यांची जी मॅग्निट्यूड आहे सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे. नाही, ह्या दोघांना आपण कधीच इक्वेट करू शकत नाहीत. एक व्हेलॉसिटी असेल तर दुसरा पण व्हेलॉसिटी, एक फोर्स असेल तर दुसरा पण आपल्याला फोर्स पाहिजे, ह्या पद्धतीनं. आता बघा निगेटिव्ह व्हेक्टर्समध्ये मायनस सिम्बॉल काय येतात, इक्वल व्हेक्टर कधी म्हणतात आपण, मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे आणि डायरेक्शन पण काय पाहिजे, सेम पाहिजे. पण इथं बघा डायरेक्शन अपोजिट व्हायली म्हणून याला आपण अपोजिट व्हेक्टर म्हणले. म्हणून इथं जो सिम्बॉल येतो त्यामुळे आपण याला मायनस देतो. का, याची डायरेक्शन अपोजिट आहे. मग डायरेक्शन अपोजिट असेल तर इक्वल असणार का नाही, मग याच्यामध्ये काहीतरी इक्वेलिटी येण्यासाठी यांची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून आपण मायनस सिम्बॉल टाकतो. कारण की दोघे अँटी पॅरलल आहेत आणि कॉस 180 किंमत किती असते, -1, म्हणून आपण इथं मायनस जे आहे सिम्बॉल तिथं आपण ॲडजस्ट करतो. हळूहळू ज्यावेळेस आपण रिझॉल्युशन आपण व्हेक्टर बघतो तर त्यावेळेस आपल्याला जे आहे तिथं आपल्याला बघायला भेटेल की मायनस सिम्बॉल जे आहे तर मायनस सिम्बॉल कशामुळं येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट पोझिशन व्हेक्टर बघायचं आपल्याला. शेवटचा प्रकार जो आहे सेकंड लास्ट तो प्रकार आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि त्याबद्दल आपण डिस्कशन इथं करणार आहे. ठीक आहे, आता बघा पोझिशन व्हेक्टर कशाला म्हणत असतात, पोझिशन व्हेक्टर जे आहे तर पोझिशन व्हेक्टर कशाला म्हणायचं आपण. ठीक आहे, बघा जर दिलेल्या पार्टिकलची एखादा पार्टिकल जो आहे पी पॉइंट, ह्या पार्टिकल जो आहे पी पॉइंट याला याची जी पोझिशन व्हेक्टर याला कसं डिफाईन करणार, दिलेली फिजिकल क्वांटिटी दिलेल्या पार्टिकलची पोझिशन डिस्क्राईब करत असेल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन आणि ही ओरिजिन कोणची असणार आहे, जी तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम दिलेली आहे त्या कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू त्या कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे माझ्याकडे जर एक्स ॲक्सिस असेल वाय ॲक्सिस असेल तर आपण इथं ओ हे दोघं जिथं एकमेकाला इंटरसेक्ट होतात तिथं आपण यांची जी आहे तर तिथं आपण ओरिजिन मानत असतो. एक्स वाय झेड तिघं जे जिथं एकमेकाला इंटरसेक्ट करतात तिथं झेड पोझिशन जे आहे म्हणजे तिन्ही ॲक्सिस जिथं एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला आपण ओरिजिन असं म्हणत असतो.
मग ह्या पी पार्टिकलला पोझिशन वेक्टर कसं डिफाईन करणार आपण, हे पी पॉईंटला ह्या जो आहे ओ पी पॉईंटचा पोझिशन वेक्टर कसं डिफाईन करणार, आपण याला असं म्हणणार एखादा वेक्टर जर ह्या पार्टिकलची पोझिशन दाखवत असेल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन तर त्याला आपण त्या वेक्टरचा पोझिशन वेक्टर असं म्हणत असतो. एकदम सिंपल, जो कोणचा पार्टिकल आहे त्या पार्टिकलचा एखादा वेक्टर पोझिशन दाखवत असेल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, आणि ओरिजिन कोणची घ्यायची, जी तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम दिलेली आहे त्यांची ओरिजिन सिस्टीम घ्यायची आणि त्याला आपण पोझिशन वेक्टर म्हणत असतो. शेवटचा जो प्रकार आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कशाला म्हणायचं, दिलेल्या वेक्टरची जी मॅग्निट्यूड असते ती युनिटी असते दिलेल्या म्हणजे वेक्टर सोबत. आता बघा यम जो आहे तो आपल्याला एक जनरल वेक्टर दिलेला आहे यम बार, हा आपल्याला याचा जनरल वेक्टर दिलेला आहे. आता याचा युनिट वेक्टर आपण कसं डिफाईन करणार, ह्याची जी मॅग्निट्यूड असते यू सफिक्स यम याला आपण कॅपनं डिनोट करत असतो युनिट वेक्टरला. बघा युनिट वेक्टर मध्ये कसा डिफाईन करत असतात, युनिट वेक्टरला जे आहे तर मॅथमॅटिकली आपण असं डिफाईन करत असतो वेक्टर एम बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. आणि मग आता बघा युनिट वेक्टर कशाला म्हणायचं, ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते 1 आणि तिची डायरेक्शन कुठे असते दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शन सोबत. म्हणजे उदाहरणार्थ मला जर एम वेक्टर जर दिला असेल तर मी एम वेक्टरचं जे आहे तर युनिट वेक्टर कसा फाइंड करणार, एम वेक्टरला मी याच म्हणजे ह्या पद्धतीने असं रिप्रेझेंट करणार, याचा जो युनिट वेक्टर यू सफिक्स एम, याची डायरेक्शन कुठे असणार, जिकडे एमची डायरेक्शन असणार आहे तिकडे एमची डायरेक्शन. ठीक आहे, एमची मॅग्निट्यूड आपल्याला माहीत नसते पण युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते, याचा जर मॉड ऑफ जर घेतला तर याचा आन्सर किती येतं 1. आणि जो आहे मॅग्निट्यूड कशी रिप्रेझेंट करत असतात मॉडनं. मी आपल्याला जे आहे तर स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं, मी तुम्हाला सांगितलं दिलेल्या वेक्टरची जी मॅग्निट्यूड असते ती मॅग्निट्यूड आपण कशी रिप्रेझेंट करत असतो, मॉड ऑफ दिलेला वेक्टर घ्यायचा किंवा सिंपल आपण त्याला एमनं पण रिप्रेझेंट करत असतो. आणि मग आता बघा ह्या युनिट वेक्टरमध्येच आपल्याला 3 म्हणजे जे आहेत ॲक्सिस दिलेले असतात एक्स वाय झेड, आणि या तिघांच्या अलॉंग आपल्याला जे आहेत तर वेगवेगळे युनिट वेक्टर असतात. ठीक आहे, आपल्याला जी कोऑर्डिनेट सिस्टीम दिलेली असते आपल्याकडे एक्स वाय झेड, आपल्याकडे एक अशी कोऑर्डिनेट सिस्टीम असते, हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण याला एक्स म्हणू, याला आपण झेड म्हणू, याला आपण वाय म्हणू. ठीक आहे, आता याच्यावर कसं रिप्रेझेंट करत असतात बघा, युनिट वेक्टर म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड जी आहे युनिटी असते, म्हणजे इथं रोख असणार आपला जो आहे इथपर्यंत असणार आपला आय कॅप, इथपर्यंत असणार आपला जे कॅप, इथपर्यंत असणार आपला के कॅप वेक्टर युनिट वेक्टर. आणि हे कसे डिफाईन करतात बघा, आय कॅप बरोबर आपण असं म्हणणार वेक्टर एक्स बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड मॉड ऑफ एक्स बार, किंवा याला आपण असं लिहू शकतो एक्स बार डिवायडेड बाय एक्स सिम्पली. ठीक आहे, तसंच जे कॅप कसं डिफाईन करत असतात, याच्या डोक्यावर युनिट वेक्टरला कॅप असं रिप्रेझेंट करत असतात. म्हणजेच आपण असं लिहिणार वाय बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, म्हणजेच थोडक्यात वाय बार डिवायडेड बाय सिम्पली वाय. तसंच झेड कॅपसाठी आपलं के कॅपसाठी असं लिहिणार के कॅप इज इक्वल टू, याच्या डोक्यावर आपण काय करणार झेड बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे, आणि याला आपण असं लिहिणार थोडक्यात दुसऱ्या या पद्धतीने लिहू शकतो झेड बार डिवायडेड बाय झेड. आता बघा आय जे के काय असतात युनिट वेक्टर. ठीक आहे, मग आय युनिट वेक्टर काय करत असतो एक्स ॲक्सिसची डायरेक्शन दाखवत असतो. जे कॅप कोणाची डायरेक्शन दाखवत असतो, सॉरी आपण इथं उलटं लिहिलं, हे इथं आपण इथं लिहिणार आपण के कॅप, इथं लिहिणार आपण जे कॅप. ठीक आहे, ह्या पद्धतीनं. मग आता बघा आय कॅप जो युनिट वेक्टर असतो कोणाची डायरेक्शन दाखवतो एक्सची, के कॅप कोणाची दाखवतो झेड वेक्टर, झेड जो ॲक्सिस आहे त्याची डायरेक्शन दाखवत असतो. जे कॅप कोणाची डायरेक्शन दाखवत असतो वाय ॲक्सिसच्या. मग ह्या पद्धतीनं आय कॅप म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे आय काय करत असतो एखाद्या वेक्टरची डायरेक्शन दाखवत असतो. बघा इथपर्यंतच मी तुम्हाला युनिटी दाखवली, म्हणजे इथून इथपर्यंतच युनिट वेक्टर दाखवलं, डार्क लाईन काढतो मी इथपर्यंत, हा आपला झाला युनिट वेक्टर. इकडं पण युनिटीज त्याची मॅग्निट्यूड असते, इकडं पण त्याची युनिटीज मॅग्निट्यूड असते ह्या पद्धतीने. मग आता मी जर लिहिलं, आता जनरली कोणचा पण वेक्टर कसा रिप्रेझेंट करत असतात असं लिहितात पी बार इज इक्वल टू ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप, आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करत असतो. आणि मग एखादा जर वेक्टर मी लिहिला पी बार इज इक्वल टू आय प्लस के कॅप एवढाच वेक्टर लिहिला तर तो वेक्टर मी कसा काढणार, इकडं एक्स ॲक्सिसवर इथं आय पॉईंट प्लॉट करणार, इथं के पॉईंट प्लॉट करणार, इथून परपेंडिक्युलर टाकणार. अशा पद्धतीनं असा जो परपेंडिक्युलर आहे मला असा परपेंडिक्युलर भेटेल
हा आपला इथपर्यंत युनिट वेक्टर येतो बघा. पी बार काय लिहिलं मी आय प्लस के कॅप. तर मी इकडल्या साईडला लिहित असतो के कॅप, इथं जे कॅप असतं तुम्हाला आय कॅप माहिती आहे आणि इथं काय असतं जे कॅप. ठीक आहे. आय इकडे बघा, आय एक्स ॲक्सिसची डायरेक्शन दाखवतो, जे वाय ॲक्सिसची डायरेक्शन दाखवतो, के झेड ॲक्सिसची डायरेक्शन दाखवतो ह्या पद्धतीनं. आणि मी जर लिहिलं पी इज इक्वल टू आय प्लस के कॅप, त्याचा अर्थ काय आहे, हे इथं माझा आय कॅप आहे, एक आय कॅप इथपर्यंत, एक जे कॅप इथपर्यंत, आणि मग इथे दोघं येऊनही परपेंडिक्युलर टाकला तर मला असा युनिट वेक्टर भेटतो. इथं हा जो पी बार आहे तो हा पी बार वेक्टर मी असा रिप्रेझेंट करणार, पी बार इज इक्वल टू आय प्लस जे. ठीक आहे. मग आता 3 असल्यानंतर कसं, 3 जर असतील आय प्लस जे प्लस के तर एकदम सिंपल आहे. सगळ्यात अगोदर आय प्लस जेचा ग्राफ प्लॉट करून घ्यायचा, तो आपल्याला इथं कुठेतरी येणार, आय प्लस जेचा ग्राफ इथं कुठेतरी येणार आपल्याला इथपर्यंत, हा आपण असा प्लॉट घेणार. त्यानंतर हे जे आय प्लस केचा प्लॉट करून घ्यायचा, हे आय प्लस केचा ह्या म्हणजे प्लेनमध्ये येणार, हे दुसरा जो आहे तो आपल्याला एक्स वाय प्लेनमध्ये येणार, आणि एक राहिलेला के आणि जेचा एक परपेंडिक्युलर टाकायचा इथपर्यंत, आणि मग या तिघांनाही 3D मध्ये परपेंडिक्युलर टाकतात आणि असा कुठेतरी हवेमध्ये इथं कुठेतरी म्हणजे जे आहे तो प्लॉटिंग येते. 3D प्लॉटिंग करणं अवघड असतं, पण 2D तुम्ही इझिली प्लॉट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे मी 2च दिले, कोणचा आय कॅप आणि के कॅप, किंवा इकडे मी असं लिहिलं हे आय कॅप आणि इथं जर मी वाय लिहिलं तर इथं काय येणार जे कॅप. मग हे दोघांची प्लॉटिंग करणं सोपं आहे. कसं, इकडं आय घ्यायचं, इकडं जे घ्यायचं. आता बघा इकडं जर वाय ॲक्सिस घेतला म्हणजे वाय ॲक्सिसची डायरेक्शन कोण दाखवतो, जे कॅप, आणि एक्स ॲक्सिसची डायरेक्शन कोण दाखवतो, आय कॅप. जर मी असं लिहिलं पी बार इज इक्वल टू 3i प्लस 2j, ते एक्स वाय ॲक्सिसवर कसं दाखवणार मी, एकदम सिंपल मेथड आहे बघा. ह्या पद्धतीने आपण याला दाखवतो. म्हणजे थोडक्यात याचा उपयोग काय असतो तो मी तुम्हाला दाखवतो. आपण सिंपल असं एक्स ॲक्सिस काढलं आणि इकडे वाय ॲक्सिस काढलं, इकडे एक्स इकडे वाय. तर बघा इथं मी जर लिहिलं 1 2 3 4, इथून इथपर्यंत आपलं युनिट वेक्टर आहे आय कॅप, इथं 2i कॅप, इथं 3i कॅप, इथं 4i कॅप. ठीक आहे. त्याच पद्धतीने इकडं 1 2 3 4 हे जे कॅप, 2j 3j 4j. आता मला 3i प्लस 2j प्लॉट करायचं, तर मी काय करणार, इकडल्या साईडला 3j जसं आपण ग्राफ प्लॉट करतो तसाच इकडं 2j, दोघांनी परपेंडिक्युलर टाकला असा आणि इथं असं भेटेल. आणि मग माझा जो वेक्टर आहे हा नवीन, हा आपण असा रिप्रेझेंट केलेला पी बार इज इक्वल टू तो आपल्याला असा येणार 3i प्लस 2j. ठीक आहे. ह्या पद्धतीनं मग जसं तुम्ही आय आणि जेचं जसं प्लॉट करता दोन ह्याच्यासाठी, तर 3D साठी तुम्हाला एक्स वाय प्लेनमध्ये, वाय झेड प्लेनमध्ये आणि एक्स झेड प्लेनमध्ये प्लॉट करून परत त्यांच्यापासून परपेंडिक्युलर टाकावा लागतो आणि तुम्हाला जो ग्राफ आहे तो ग्राफ तुम्हाला भेटतो. मग ह्या पद्धतीनं कोणताही वेक्टर जो असतो ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट करत असतात, लक्षात ठेवायचं. मग आता इथून पुढे जे आहे तर प्रत्येक लेक्चरमध्ये जर मी वेळ जो आहे तर वेक्टर अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार. जनरल वेक्टर कोणचा, पी बार इज इक्वल टू असं रिप्रेझेंट करणार ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. आणि कोणत्याही वेक्टरची जर मॅग्निट्यूड फाइंड करायची असेल तर ती अशी रिप्रेझेंट करत असतात अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आयचा कोएफिशियंटचा स्क्वेअर, बी जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. इथं आपण लिहिलंय सी स्क्वेअर. ठीक आहे. ह्या पद्धतीनं आता बघा जनरल जर मी वेक्टर दिला पी बार इज इक्वल टू आय मायनस 2j प्लस 3k कॅप, आणि मी म्हणलं तुम्हाला याची मॅग्निट्यूड फाइंड करा, तर तुम्ही काय करणार, असं लिहिणार मॉड ऑफ पी बार इज इक्वल टू आयची मॅग्निट्यूड किती असते इथं, म्हणजे जे आहे आयचा कोएफिशियंट किती आहे, काहीच नाही, म्हणजे किती आहे 1, म्हणून मी आधी लिहिणार ए स्क्वेअर, पहिला 1चा आयचा जो कोएफिशियंट येतो किती आहे 1, 1चा वर्ग, अधिक जेचा कोएफिशियंट किती आहे -2, -2चा वर्ग, प्लस केचा कोएफिशियंट किती आहे 3, 3चा वर्ग. मग याला आपण सॉल्व करायचं. मॉड ऑफ पी बार इज इक्वल टू 1, 1 स्क्वेअर प्लस 1, 2चा 4, 3चा 9. ठीक आहे. आणि मग याला जर सॉल्व केलं त्याचा आन्सर येते आपल्याला मॉड ऑफ पी बार इज इक्वल टू, हे बघा हे 1 आणि 9 10 आणि 4 14, म्हणजे वर्गमुळात 14 याचा आपल्याला आन्सर येत आहे. म्हणजे ह्या वेक्टरची जर तुम्हाला मॅग्निट्यूड फाइंड करायची असेल तर ती किती येते, मॉड ऑफ मॉड ऑफ पी इज इक्वल टू अंडर रूट 14. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल बघा, एखादा वेक्टर, दुसरा आपण वेक्टर बघू. पी बार इज इक्वल टू आय प्लस जे प्लस
2k आपण असं म्हणू, किंवा इथं आपण परत 2k पण घेऊ शकतो. 2j समजा सिंपल असं एक्झाम्पल आहे, I प्लस मायनस 2j प्लस 2k. ह्या व्हेक्टरचे आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड करायचे. तर आपण काय करणार, हा p लिहिला याला आपण p1 म्हणू किंवा याला आपण q व्हेक्टर म्हणू. त्याची मॅग्निट्यूड आपल्याला अशी येणार, मॉड ऑफ q बार इज इक्वल टू आयचा कोएफिशियंट 1 चा वर्ग अधिक इथं 2 मायनस 2चा वर्ग प्लस इथं 2 ह्या 2चा वर्ग. ठीक आहे, इथं 1 आहे म्हणून 1चा वर्ग मायनस 2 मायनस 2चा वर्ग, इथं प्लस 2 म्हणून प्लस 2चा वर्ग. आपल्याला असं आन्सर येणार 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 प्लस इथं 2चा वर्ग 4. म्हणजेच याची मॅग्निट्यूड आपल्याला येणार 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 9चं वर्गमूळ येतं 3. म्हणजेच ह्या क्यू बार ह्या व्हेक्टरची जर मॅग्निट्यूड फाइंड केली तर तुम्हाला ती भेटते 3 ह्या पद्धतीनं. मग दिलेल्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड कशी फाइंड करायची, ह्या पद्धतीनं. जनरली व्हेक्टर कसा रिप्रेझेंट करतात, ए आय प्लस बी जे प्लस सी के कॅप. त्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड करतात, आय जे केच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची बेरीज करायची आणि त्याचं स्क्वेअर रूट करायचं. सो बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अंडर रूटमध्ये, आणि हे स्क्वेअर रूट फाइंड करायचं आपल्याला आन्सर येतं. हे 2 एक्झाम्पल बघा, हे 2 एक्झाम्पल आपण ह्या पद्धतीने फाइंड केले. ठीक आहे, आता ह्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट युनिट व्हेक्टर कसा फाइंड करायचा, 2 व्हेक्टरची ॲडिशन कशी करतात, 2 व्हेक्टरचं सबट्रॅक्शन कसं करत असतात, मल्टिप्लिकेशनमध्ये 2 प्रकार असतात, व्हेक्टर प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट, त्यालाच नाव दिलेलं आहे, किंवा दुसरं स्केलर प्रोडक्ट किंवा त्याला डॉट प्रोडक्ट असं म्हणतात. तर हे जे आहे त्यानंतरच्या लेक्चरमध्ये बघू आपण. आणि हा जो पॉईंट ह्या प्रकारे आपण इथं जे आहे समाप्त करतोय. आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळे ह्या लेक्चरमध्ये काय डिस्कस केलं, जे डिफरंट टाईप्स ऑफ व्हेक्टर्स आहेत ते आपण डिस्कस केलं. त्यामध्ये पहिला टाईप होता झिरो व्हेक्टर, त्यानंतर रिझल्टंट व्हेक्टर, त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर निगेटिव्ह व्हेक्टर, निगेटिव्ह व्हेक्टर नंतर इक्वल व्हेक्टर्स, इक्वल व्हेक्टर्स नंतर जे आहे तर तुम्ही लास्टचा जो आहे आपण बघितला त्याला आपण म्हणतो येतं युनिट व्हेक्टर. आणि युनिट व्हेक्टर कसा असतात, आय जे के. आपण एक्झाम्पल बघितले, आय एक्स ॲक्सिसची डायरेक्शन दाखवतो, जे वाय ॲक्सिसची आणि के झेड ॲक्सिसची. आणि ह्या पद्धतीने जो आहे तर बेसिक व्हेक्टर जो आहे हा आपण इथं बऱ्यापैकी शिकलेलो आहे. याच्यानंतरचं बाकीचे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, सो थँक्यू सो मच.